गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वळसा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची व प्रवाशांची वर्दळ असताना यशवंतपूर कोरबा या वैनगंगा एक्सप्रेसचा थांबा सुरू झालेला नव्हता। खासदार अशोक नेते यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर हा थांबा अखेर गुरुवार 15 जानेवारीपासून सुरू झालेला आहे। यावेळी खासदार नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रेल्वे गाडीला वळसा स्थानकावरून रवाना करण्यात आले। यावेळी आमदार कृष्णा गजबे, लोकसभा विस्तारक बाबूराव कोहळे, जिल्हा महामंत्री सदानंद कुते, तालुका अध्यक्ष सुनील पारधी, तालुका अध्यक्ष सांगदेव फाळे, वसंत दोनाळकर, रेल्वे मंडळाचे अप्पर प्रबंधक टी जगताप, मंडळाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक दिलीप सिंह, सहाय्यक प्रबंधक अविनाश कुमार आनंद, देसाईगंजच्या माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, भाजपाच्या चंद्रपूर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी खासदार नेते यांनी गाडी चालक व इतर कर्मचाऱ्यांना पेढे भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।